महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. महाडीबीटी ठिबक अन फळबाग योजनेत लाचखोरीचा आरोप. कृषी सहाय्यकाविरोधात 31 शेतकऱ्यांची तक्रार. महाडीबीटी पोर्टलवरील शेडनेट पॅक हाऊसच्या जिओ टँगिंग मंजुरीपासून ठिबक सिंचन आणि फळबाग योजनेअंतर्गत लाभ मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून कथितपणे लाचेची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. या प्रकरणी शहादा तालुक्यातील शहाना गावातील तब्बल 31 शेतकऱ्यांनी धुळे कृषी विभागाकडे 3 स्वतंत्र तक्रार अर्ज दाखल करून संबंधित कृषी सहाय्यक अधिकारी सुनील सुळे यांच्यावर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारदार शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शेडनेट पॅक हाऊसच्या जिओ टँगिंग मंजुरीसाठी प्रत्येकी 5,000 रुपये, ठिबक सिंचन योजनेचे पूर्वसंमतीपत्र मिळवून देण्यासाठी प्रत्येकी 3,000 रुपये, तर फळबाग योजनेअंतर्गत आंबा लागवडीसाठी प्रत्येकी 1,000 रुपये मागितले जात असल्याचा आरोप आहे. विशेषतः शेडनेट पॅक हाऊसच्या जिओ टँगिंग मंजुरीसाठी 5,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे. संबंधित रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर काम प्रलंबित ठेवण्यात आल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या शेतकरी हिताच्या योजनांचा लाभ मिळविण्यासाठीच जर पैशांची मागणी होत असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर असून त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व तातडीने चौकशी करून दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी. दरम्यान शहादा तालुका कृषी कार्यालयाच्या कामकाजाबाबतही नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर व कृष्णा निकम यांनी केला आहे. शेतकऱ्यांकडून कथितपणे लाचेची मागणी होत असल्याच्या प्रकरणात केवळ संबंधित कृषी सहाय्यकाचीच नव्हे तर मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची भूमिका किंवा सहभाग आहे का याचीही सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी जिल्हा कृषी अधिकारी कृषी विभागाचे संयुक्त संचालक JD नाशिक तसेच कृषी आयुक्त पुणे यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आता कृषी विभाग या गंभीर आरोपांची कितपत दखल घेतो, चौकशी कधी सुरू होते आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर काय कारवाई होते याकडे शेतकरी व नागरिकांचं लक्ष लागलंय. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.